हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या छानवेळ या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला गणपती कसे विणायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 3 mm आपल्याला ही पिन लागणार आहे. व्हाईट कलरची उलन लागणार आहे. ही उलन जी साधी नाही आहे, ही चमकीची उलन आहे. या अशा ह्याच्यावरती चमकी येते. ही येलो कलर एक लागणार आहे आपल्याला. ऑरेंज कलर ही लागणार आहे आपल्याला. या अशा पद्धतीची मोती लागणार आहे आपल्याला लटकनसाठी आणि छोटे मोतीही लागणार आहेत आपल्याला. एक सुई लागणार आहे आणि कात्रीही लागणार आहे. ऑरेंज कलरची उलन घेतलेली आहे मी. आपल्याला मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे. मॅजिक रिंग बनवण्यासाठी या अशा पद्धतीने उलन हातावर घ्यायची आणि असे गुंडाळे द्यायचे. गुंडाळून या पहिल्या रिंगमधून म्हणजे पहिल्या उलनमधून ही असं बाहेर काढायचे आणि हे आपलं एक टाका तयार झालेला आहे. आणि इथेच आपल्याला आणखीन 2 चेन करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचे आहेत. हे आपले डबल खांब 15 आले पाहिजे. आपण जी चेन घेतलेली होती 3 ती चेन सोडून आपल्याला 15 डबल खांब आपले झाले पाहिजेत. हे पहा, हे 15 डबल खांब झालेले आहेत आपले. आता आपण ही आपली मॅजिक रिंग बंद करून घ्यायची. म्हणजे असं उलन ओढून घ्यायची म्हणजे हे असं मॅजिक रिंग बंद होते. आणि आपण जे 3 चेन घेतलेले होते हे तिसऱ्या चेनवरती आपण हे बंद करून घ्यायचं म्हणजे स्लिप स्टिच करून घ्यायचे असे. त्यावरती आणखीन आपल्याला असेच 3 खांब घ्यायचे म्हणजे 3 चेन करून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि आता आपण जे 15 डबल खांब घेतलेले त्यावरती आपल्याला एकावर 2-2 डबल खांब घ्यायचे आहेत. म्हणजे आपले ते 30 झाले पाहिजेत. हे पहा, त्याच्यासमोरच खांबावरती आपल्याला एकामध्ये 2 पुढच्या एक खांबावरती डबल खांब आपले 2च घ्यायचे आहेत. हे पहा, असे पूर्ण आपल्याला 2-2 30 आले पाहिजेत आपले डबल खांब. हे आपले 30 डबल खांब झालेले आहेत. एकावरती 2-2 असे. आता आपण हे जोडून घ्यायचे. जे आपण ही चेन केली होती 3 त्यावरतीच आपल्याला असं स्लिप स्टिच करायचं आणि जोडायचं. आणि त्यावरतीच आणखीन आपल्याला असेच 3 चेन करून घ्यायचे. आता आपल्याला इथे त्या शेजारी एक डबल खांब घ्यायचा त्या शेजारच्या. आणि जिथं आपण 2 डबल खांब घेतलेले आहेत हे पहा, असे 2 डबल खांब घेतले तिथे 2च डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला. 1 आणि 2. नंतर त्या शेजारी एक खांब म्हणजे एकच डबल खांब घ्यायचा आपल्याला. हे परत आता आपण 2 डबल खांब घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे आहेत. म्हणजे 2-1-2-1 असे मिळून आपल्याला 45 डबल खांब आले पाहिजेत आपले. हे आपला तिसरा राऊंड आहे. तिसऱ्या राऊंड आपल्याला 45 डबल खांब आले पाहिजेत. हे आपले 45 डबल खांब झालेले आहेत. आता आपण इथे जोडून घ्यायचं. आपण जी चेन बनवलेली आहे ह्या साईडला ती चेनवरतीच आपल्याला असे स्लिप स्टिच करून जोडून घेतलेलं आहे. हे पहा, हे आपण 3 राऊंड घेतलेले आहेत. तर आता आपण इथे 3 चेन करून घ्यायचे. आता त्यामध्येच आपल्याला डबल खांब म्हणजे ज्यामधून आपण चेनमधूनच आपण डबल खांब घ्यायचा आहे. हे पहा 3. आता 6 खांबावरती आपल्याला 12 डबल खांब घ्यायचे आहेत. म्हणजे एकामध्ये 2 घ्यायचे आहेत. एक हे आपले 2 झाले. इथं त्या शेजारी ही 2 म्हणजे जे 6 खांब आहेत ना आपले त्यामध्येच 2-2 एकावरती 2-2 असे 12 डबल खांब घ्यायचे आहेत. हे आपण आता गणपतीचा कान तयार करत आहोत. हे पहा 2 4 6 8 झाले आहेत आपलेत. 9 10 11 आणि 12 2. हे आपले 12 डबल खांब झालेले ते 4 5 6 6 खांबावरती आपण 12 खांब घेतलेले आहेत. तर आता आपल्याला इथे 3 चेन करून घ्यायचे इथेही. आणि
असं उलटून घ्यायचं, म्हणजे पलटून घ्यायचं हे. आणि त्यामध्येच आपल्याला त्याच खांबावरती असे 2 खांब घ्यायचे, म्हणजे एक चेन आणि त्या शेजारी एक डबल खांब घ्यायचा. मग त्या शेजारी सिंगल खांब, म्हणजे सिंगल म्हणजे डबल खांब घ्यायचा एक. नंतर त्या शेजारी 2, एकामध्येच 2 असे डबल खांब घ्यायचा, म्हणजे 2 1 2 नंतर 1. या अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत डबल खांब घ्यायचे आहेत. शेवटी 1. हे टोटल आपले 18 खांब झालेले आहेत. हे पहिले 12 होते, नंतर 18, म्हणजे 2 1 2 1 करून आपण 18 खांब घेतलेले आहेत. तर नंतर आपल्याला 3 चेन करून घ्यायची साखळी. आता आपल्याला वाढवायचे नाहीत, आहे त्या ह्याच्यावरतीच आपल्याला डबल खांब घ्यायचे, म्हणजे 18 जे डबल खांब आहे ती वरती 18च डबल खांब आले पाहिजे. म्हणजे आपण आता सिंगल घेत जायचं, असं एकावरती एकच एक, तसंच पूर्ण 18 खांब आले पाहिजेत आपले. हे पूर्ण आपण इथंपर्यंत घेऊया. 17 आणि हे शेवटचे 18, हे पूर्ण मागच्या हे पहा, या साखळीवरती आपल्याला हे 18 आपले डबल खांब झालेले आहेत. तर आता आपण उलन कट करून घ्यायचे. हे पहा, उलन कट करून घेतलेले आहे इथे. तर आता आपण इथं ते शेजारचा खांब, म्हणजे 1 2 3, म्हणजे त्या शेजारी 1 2 3 ही चेन आपण सोडून द्यायच्या. परत त्या शेजारीच 11 चेन आपण घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इथंपर्यंत. सॉरी, 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. इथे आपण आता दुसरी उलन जोडणार आहोत, जी आपली येलो कलरची उलन जोडणार आहे. आपण हे गणपतीचं मुकुट करणार आहोत आता इथे. तर इथे आपण अशा पद्धतीने आपण गाठ घालून द्यायची. हे पहा, अशा पद्धतीने गाठ करून घ्यायची. इथे आपण 3 चेन करून घ्यायचे आहेत. हे पहा, 3 चेन केलेले आहेत. आता आपण हे आपले 3 चेन झाले आहेत आणि 10 खांबावरती आपल्याला 10 डबल खांब घ्यायचे आहेत. आणि हे चेन 11 वेळा होते आपले. तीन झाले, हे 4 5 6 7 8 9 आणि हे 10, म्हणजे हे टोटल आपले 11 झाले पाहिजेत. 3 6 7 8 9 10 आणि इथे 11. 10 डबल खांब आणि हे चेन मिळून आपले 11 डबल खांब झालेले टोटल. आता इथं आपल्याला एक चेन घ्यायची आणि फिरून घ्यायचं, हे असं रन करायचं आणि एक खांब स्किप करायचा, म्हणजे एक खांब घ्यायचा नाही आपण. इथं मध्येच आपण असं, हे पहा, सिंगल खांब घ्यायचा आणि त्यावरतीच आपल्याला तिथंच त्यामध्येच आपल्याला डबल खांब घ्यायचा. एक डबल खांब घ्यायचे, परत 2 3 असे मिळून आपल्याला 7 डबल खांब घ्यायचे आहेत आपल्याला इथे. हे आपले 7 डबल खांब झालेले आहेत. तर आता आपल्याला इथे एक चेन घ्यायची, एक चेन घ्यायची, 1 आणि 2, हे तिसऱ्यावरती म्हणजे दुसऱ्यावरती आपल्याला असं सिंगल खांब घ्यायचा आणि त्यामध्येच आपल्याला, हे पहा, त्यामधूनच आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे एक. मग नंतर 2 3, हे पहा, इथे आपले 3 डबल खांब झालेले आहेत. आता इथे आपल्याला सिंगल खांब घ्यायचा आहे, त्या शेजारी एक चेन करून घ्यायची आपल्याला. हे पहा, नंतर हे पहा, उलटून घ्यायचं आपल्याला, ही पलटून घ्यायचं इथं आणि त्या शेजारी तिथेच आपल्याला एक 3 चेन करून घ्यायचं आणि त्याच्या शेजारीच
आपल्याला सिंगल खांब एक करून घ्यायचा आणि एक चेन करून द्यायचे. हे आपल्या गणपतीचं टोप तयार झाला, म्हणजे आपलं हे मुकुट तयार झाला. हे पहा, हे अशा पद्धतीने. आणि आता आपण याची उलन कट करून घेणार आहोत. हे पहा, हे अशा पद्धतीने हे उरलेली उलन आहे ते आपण इथं मागच्या बाजूला हाईड करून घ्यायची, म्हणजे आपण इथं ह्याला हे आतमध्ये घालून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आपली आता ही उलन आपण कट करून घेणार आहोत. आता आपल्याला ह्या साईडलाही कान बनवायचं आहे. तर इथेही आपण जसं 3 चेन सोडलेले आहेत, म्हणजे 3 खांब सोडलेले आहेत, तसेच सोडायचे आहेत. 1 2 3 हे 3 खांब सोडायचे आहेत आणि इथे कान करायचे आहे तयार. तर ही अशाच पद्धतीने कान तयार करायचे आपण. जे 6 मध्ये आपण 12 खांब घेतलेले होते, तसेच इथं 6 मध्ये 12 घ्यायचे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला तशाच पद्धतीने 2 1 2 1 करून असे 18 खांब घ्यायचे त्याच्यासारखीची साईडला. आणि वरती सिंगल सिंगल डबल खांब घ्यायचे आहेत. यात आपण 1 2 3 3 सोडून देणार आहोत आणि आपण आता ऑरेंज कलरची उलन जोडून घेणार आहोत. तर आता आपल्याला उलट्या साईडनं कान तयार करायचं आहे. तर 1 2 3 आणि हे उलट्या साईडनं कान करायचं आहे. तर हे आपण इथे गाठ करून घेऊया. ह्याला 3 चेन करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे. आणि एकामधून आपल्याला 2 2 घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला 12 डबल खांब आले पाहिजेत. रिपीट जो आपण पहिल्यांदा कान केलेला होता त्याच पद्धतीने इथेही तसंच करून घ्यायचं आहे. हे पहा, 2 कान झालेले आहेत आपले बनवून. हे पहा, सेम टू सेम. आता आपल्याला मध्यभागी सोंड तयार करायची आहे गणपतीची. तर आता आपल्याला ऑरेंज कलरचीच उलन लागणार आहे. ऑरेंज कलरची उलन घेतलेली आहे. तर आपण हे 15 खांब घेतलेले होते, त्यावरतीच आपल्याला 15च खांब घ्यायचे आहेत. तेही आपल्याला सिंगल सिंगल खांब घ्यायचे आहेत. तर आपण हे पहा, साईडनं सुरुवात करू. एक साईडनं हे पहा, हे मध्ये आपण असं मध्यभागी हे असं उलन घेऊन आपण जोडायची. अशा पद्धतीनं गाठ द्या. गाठ करून घेतलेली आणि त्यामध्येच आपल्याला सिंगल खांब घ्यायचा आहे. हे पहा, इथेच आपण नंतर त्या शेजारीच हे पहा, तिथं आपण 15 खांब आतमध्ये घेतलेले होते, तिथेच आपल्याला घ्यायच्यात. हे या साईडनं असं एक, हा दुसरा एक खांब झाला. परत नंतर इथं ह्या साईडला हे पहा, या साईडनं असं हा तिसरा. अशा पद्धतीने आपण 15 खांब करून घेऊया. ह्या खांबाच्या वरती हे पहा, इथे असं मध्यभागी आपल्याला हे सिंगल सिंगल खांब करून घ्यायचे आहेत. आपल्याला 15 घ्यायचे आहेत. आपले 15 सिंगल खांब झालेले आहेत. तर आता आपण पहिल्या खांबावरती म्हणजे आपण हे जोडून घेऊया याला. हे पहा, स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि जोडून घ्यायचे. आता आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. आता पहिल्यांदा आपण सिंगल खांब घेतलेले होते, त्यात आता हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. आपल्याला 3 ओळी आपल्याला करायच्यात, 3 राऊंड हाफ डबल खांब. तेही 15 आले पाहिजेत आपले. त्याच्यावरतीच आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. हे आपले 4 राऊंड झालेले आहेत. सिंगल खांबचा 1 राऊंड आणि आपण हाफ डबल खांबचा 3 राऊंड झालेले आहेत आपले. तर आता आपल्याला
आपले 15 खांब होते, त्यात आपल्याला 14 खांब घ्यायचे आहेत. हे बघा, आपण एक स्किप करायचं म्हणजे ह्या दोन्हीमधून एक आला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने ह्यामधून एक घ्यायचा आणि ह्यामधून एक घ्यायचा, म्हणजे दोन्हीतून एक. परत त्या शेजारी हाफ डबल खांब घ्यायचा. आपल्याला 14 खांब आले पाहिजेत आपले. आपले हे 14 हाफ डबल खांब झालेले आहे ते. आता आपल्याला नंतर 13 खांब घ्यायचे आहेत आपल्याला. हे स्किप करायचं आहे आपल्याला आणखीन एक. तर इथे आपण ह्यामधून दोन्हीतून एक असं घ्यायचा. ह्या दोन्हीमधून एक. नंतर आपल्याला 13 हाफ डबल खांब झाले पाहिजे. नंतर आपल्याला 12 हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. एक आपल्याला स्किप करायचं आहे आणि 12 हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. हे 12 हाफ डबल क्रोशाचे 2 ओळी करायचे आहेत आपल्याला, 2 राऊंड करायचे आहेत. ते हे आपले 12चे 2 राऊंड झालेले आहेत. तर आता आपल्याला 11चे 2 राऊंड करायचे आहेत. 11 आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचे आहेत. एक स्किप करत जायचे आहेत आपल्याला या अशा पद्धतीने. हे पहा, दोन्हीमधून हे एक आणि हा दुसरा, ह्यामधून एक घ्यायचा. दोन राऊंड 11चे करूया. आता आपण 10 आले पाहिजेत आपले हाफ डबल खांब. आता आपल्याला सिंगल वेळाच घ्यायचे आहेत आपल्याला, एक वेळाच. 10, 9, 6, 7 असं करून आपल्याला 5 डबल खांब येईल त्यावेळेस आपल्याला वूलन कट करून घ्यायची. आपली गणपतीची सोंड आपली तयार होते. हे पहा, आपले हे 5 झालेले आहेत हाफ डबल खांब. तर आता आपण इथे साखळी म्हणजे एक चेन करून घ्यायची आणि आपण आपले हे वूलन कट करून घ्यायची. आणि हे आपण आतमध्ये असं ही जी उरलेली वूलन आहे ते घालून घेऊया. हे आपली गणपतीची सोंड तयार झालेली आहे. तर आता आपण गणपतीचे दात करणार आहोत. त्यासाठी आपण व्हाईट कलरची वूलन घेणार आहोत. इथे आपण 2 आणि 2 हे समोरासमोरील ही 4 डबल खांब जे आहेत ते सोडणार आहोत. हे 4 डबल खांब सोडायचे. हे आपण 4 डबल खांब सोडायचे समोरचे. नंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 8 सोडून द्यायचं. आणि हे 9व्यामध्ये हे पहा, हा जो 9वा डबल खांब आहे तिथं आपण आपली ही व्हाईट कलरची वूलन जोडायची. आपल्याला तिथे दात बनवायचा आहे, म्हणजे दात करायचा आहे गणपतीचा. तर त्यासाठी आपल्याला 1, 2, 3 आणि 4 हे 4 आपल्याला डबल खांब आपण साखळी घेतलेली आहे. तर आता इथे आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचे आहेत. ट्रिपल खांब घ्यायचा म्हणजे 1, 2 2 वेळा आपल्या पिनला हे टिळा घेऊन हे पहा, त्यामधून दोन्हीमधून वूलन घ्यायची. हे पहा, असं ही दोन्हीमधून एक, नंतर दोन्हीमधून एक, दोनदा झाला आणि नंतर हे दोन्हीमधून एक, अशी करून वूलन घ्यायची. म्हणजे आपला ही ट्रिपल खांब झाला. 3 वेळेस आपण असे आपल्याला 2दा ट्रिपल खांब करून घ्यायच्यात. 2 वेळेस
1 2 आणि हे 3 अशा पद्धतीने घ्यायचे. नंतर एक साखळी घ्यायची, एक चेन घ्यायची आणि उलन आपली कट करायची, जरा थोडीशी लांबून कट करायची. हे पहा, हे अशा पद्धतीने इथे आपण इथे जोडून घेणार आहोत या साईडनं. इथून आपण मागच्या बाजूला हे जे आपण सोडलेली उलन होती ती आतमध्ये घेऊया, बाहेर काढून घ्यायची आणि ह्या साईडची ही हे पहा आणि मागे ह्याला गाठ करून घेऊया आपण, गाठ घालायची ना. आपला एक दात तयार झालेला आहे गणपतीचा आपला. आता दुसराही तयार करून घ्यायचा. त्यासाठी आपण असंच करायचं, जे आपण 4 डबल खांब सोडलेले होते तसेच 1 2 3 4 5 6 7 8 डबल खांब सोडायचे आणि 9व्यावरती आपल्याला आता इथं आपल्याला डबल खांब घ्यायचे, ट्रिपल खांब घ्यायचा नाही. तर त्यासाठी आपल्याला हे पहा, हे आपल्याला त्याची 3 साखळी करून घ्यायची फक्त आणि डबल खांब तयार करायचं आहे. इथे आपल्याला 2 वेळेस डबल खांब करून घ्यायचे, 2 डबल खांब आणि 3 साखळ्या. एक चेन करून घ्यायची आणि उलन कट करून घ्यायची, जरा थोडीशी लांबून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने गणपतीचे दात दिसतात हे. आणि हे आपण इथं खाली असंच जॉईंट करून घेऊया, म्हणजे असं खाली उलन घ्यायची आणि गाठ करून घ्यायची त्याची. हे पहा, अशा पद्धतीने आपले गणपती तयार झालेले आहे. आता आपल्याला याला मोती लावून घ्यायचे आहेत. हे ब्लॅक कलरचे मोती घेतले आहेत मी डोळ्यांसाठी. ते आपण आता 2 मोती घेऊया. एक सुई घेतलेली आहे, एक दोरा घातलेला आहे त्यामध्ये ब्लॅक कलरचा. आपण ही जी 4 डबल खांब आहेत, 1 2 3 4 ही 4 डबल खांब आहेत ना, त्यामध्ये या साईडला हे पहा, यामध्ये आपण मोती घालून घ्यायचं असं. इथे गाठ देऊन घ्यायची आपण. नंतर दुसराही मोती या साईडला लावूया. इथे हे गणपतीचे डोळे तयार होतात. हे पहा, हे आपण इथे याला जॉईंट करून घेऊया. येलो कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण थोडंसं हे आपण मधोमध असं येलो कलरची उलन घेणार आहे आणि त्यामध्ये आपण एक गणपतीचा टिळा तयार करणार आहोत आपण. इथून म्हणजे आपण ही 2 4 घेतले होते ना हे डबल खांब, त्यामधून आपण आणि वरतून असं घ्यायचं आणि इथून म्हणजे हे असं ओढून घ्यायची उलन. हे अशा पद्धतीने गणपतीचा टिळा तयार झालेला आहे. आपण ही उलन आपण असं गाठ देऊन घ्यायची. आता आपण
पांढरे मोती घेणार आहोत, म्हणजे गणपतीच्या कानासाठी आपण एक कुंडल तयार करणार आहोत. सुई घेतलेली आहे मी, पांढरा दोरा घातलेला आहे यामध्ये. ही गणपतीच्या आपल्या जे कान आहे ना, या कानाला आपण असं यामध्ये आपण 2 मोती घालायचे, आणखीन 2 असे 4 मोती घालून घ्यायचे आपले. हे पहा, आणि मागच्या बाजूला असं असं घ्यायचं. ह्यामध्येच असं हे आपल्याला लटकन घालायचे मोती, आणि त्यामधून आणखीन एक छोटा मोती घालून घ्यायचा. या मोतीमधून आपल्याला आता हे आपलं दोरा बाहेर काढायचा आहे, म्हणजे गाठ द्यायची आपल्याला मागच्या बाजूला. हे पहा, हे अशा पद्धतीने, आणि दोन्ही या दोऱ्याची गाठ बांधून घेऊया आपण. दोरा कट करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीनेच आपण इथं कुंडल तयार करून घेऊया. दुसरे आता आपण गणपतीचा एक टोप आहे मुखवटा, त्याला आपण मोती लावून घेणार आहोत. हे आपण एक एक मोती लावून घ्यायचे. हे अशा पद्धतीने आपण पूर्ण टोपावरती आपण मोती लावणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे असं मोती लावणार आहोत तिथेपर्यंत. हे अशा पद्धतीने आपण हे टोपावरती मुकुटावरती आपण मोती लावलेले आहेत. हे आपलं गणपती तयार झालेलं आहे. आपण याचे तोरण तयार करणार आहोत. त्यासाठी आपण एक पान तयार करणार आहोत, आणि पानांवरती हा गणपती लावून घेणार आहोत. कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.